दादा कशी आहे रस्त्याची अवस्था? खूप वाईट अवस्था आहे ना. मग मोठ्या गाडीवाल्यांना काय नाही त्रास बारक्या गाडीवाल्यांना नाही. चांगली व्हिडिओ लावू याची, मस्त करू चांगली व्हिडिओ लावू. अशी अवस्था रस्त्याची वाईट आहे. दादा काय नाव तुमचं? उमेर शेख। उमेर शेख, किधर रहता है? पड़गा में। पड़गा में। ये रास्ते का अवस्था कैसा है? बहुत खराब है अंकल यार, कैसा चलता है पब्लिक क्या मालूम इधर। कितने साल से तक खराब है? ये रास्ता तो बहुत साल हुआ है, ऐसा ही है। ऐसा ही है क्या? बनाते हैं हाँ। बारिश का पहले, फिर फूट जाता है, फिर फूट जाता फिर है फूट जाता है। हाँ। 2 महीने के लिए बनाते हैं खाली वो लोग। खाली। काका रस्ता कसा आहे? रास्ता चांगला नाही है मामा। नाही ना? नाही। भाई ये कहाँ से आया? आपला मग रस्त्याची अवस्था कशी आहे? ये रास्ता कैसा है? रास्ता चांगला नहीं है। नहीं है ना? अच्छा नहीं है, बोलने का मतलब है रास्ता अच्छा नहीं है। ये रास्ता में सुधार लाना चाहिए सरकार को। और जो इधर देख रहे हैं, हाँ आ रहे हैं, जा रहे हैं, ये व्यवस्था आपको सुरक्षित करना चाहिए। पब्लिक को तकलीफ हो रही है। आप किधर रहते हैं? हम पड़गा रहते हैं। पडगा हे स्थानिक के वाले आहे तुम? हो। इथं जी मैं इथे राहणार आहे. हाँ। मग इथले लोकप्रतिनिधी काही लक्ष नाही देत का त्याच्याकडे? इकडे इलेक्शनचे असू येते पण रस्ता खराब आहे, हाँ रास्ता- सुधारायला पाहिजे. तुमचं मत आहे. ओके चल. कैसा आहे रस्ता? दादा कशी आहे रस्त्याची अवस्था? ती अवस्था एवढी बेकार आहे हा. गाड्या कामा करायला लागले. अरे बाप. मेंटेनन्स एवढा निघते, मेंटेनन्स करून करून थकले. हा ना. मग तुम्ही कुठं राहता? तलोली इथं मग याच स्थानिक आहेत तुम्ही? स्थानिक तलोली. मग या रस्त्यावर तर 3 वर्षात लाखो रुपये खर्च सरकारने केलेत खड्डे भरायला. हा. मग ते गेले कुठे? आता ते सरकारला विचारायला लागेल कुठे हो गेले ना. पैसे. बघा एवढी लोकांना हाल सोसावे लागतात. मग हो. सरकारला प्रश्न विचारायला लागेल का? हा स्थानिक आहे, तलोलीच आहे. सापा तलोली. सापाटळे. काय नाव तुमचं? यासीर मुकरी. ओके. आम्ही बातमीदार आहेत बरं का. आता बातम्या आम्ही करून शासनाला पाठवून देऊ. तुमच्या व्यथा आम्ही सरकार दरबारी मांडू. वैतागलोय म्हणजे या रस्त्यावर, त्या रस्त्यावरून आलोय का तिथे ट्रॅफिक असतंय हा. हायवे वरून. हा. इथून आलोय का इकडून या रस्त्याची अवस्था अशी आहे. अरे बापरे. कधी कधी इथे ट्रॅफिक जर झाली तर 4-4 तास ट्रॅफिक मध्ये अटकायला लागतो. अरे बापरे. गोडाऊनची सुट्टी झाली हा 6 वाजता, हा. एवढी ट्रॅफिक होतोय का बाईक पण पास होत नाही. मग इथले लोक नाही लक्ष नाही देत का त्याच्याकडे? कोण लक्ष न देत. हा ना? ते खिशे भरतात, हा पॉलिटिशियनचे पैसे खिशे भरतात त्याच्यात. हा. पुन्हा सामान्य माणूस आहे तकलीफ मध्ये मरतोय. मरतो. त्यांनी अलपटे मारायचे. मग ओके चालेल, धन्यवाद. चला. मी कॉम्रेड रमेश गायकवाड, भारतीय कम्युनिस्ट गाडी काम करतो मी. इथे पडगा आमने बापगाव रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत आणि या रस्त्यावर काम झाल्याचं गेली आम्हाला अनेक नागरिकांनी ही गोष्ट समजली. परंतु प्रत्यक्षात मात्र कामाची अतिशय दयनीय अवस्था आहे. ठिकाणी खड्डे, मोठे मोठे खड्डे आहेत. त्या खड्ड्यामध्ये काही बाईक कार पडलेत, काही महिला पडल्यात, काही कार रिक्षांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे या इथे लाखो रुपयाची कामं करून सुद्धा स्थानिक लोकांचं कोणाचं लक्ष नाही, काही नाही. सगळ्या लोकांचं इथे दुर्लक्ष आहे आणि नागरिकही देखील नागरिकांच्या मनामध्ये यांच्या कामाबद्दल प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. तर या रस्त्याच्या ठेकेदार प्रत्यक्षात कामं न करता नुसती बिलं काढायचं काम करतात. तर याबाबत शासनाने जास्त गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावं अशी भारतीय कम्युनिस्टची मागणी आहे. आणि हा अत्यंत गंभीर प्रकार आहे की खड्ड्यातून लोकांना चालताना देखील येत नाही, चालताना त्रास होतोय. दादा काय तुझं नाव? दिनेश सापळे. दिनेश. सापळे कुठं राहतो तू? कल्याणला. कल्याणला. तुला रस्ता कसा का वाटला? काम करावे. हा 4 वर्ष झालं काम करतो, पण इथं नाही बेकार रस्ता. तू किती वर्षापासून येतोय? 4 वर्ष झालं. 4 वर्ष कसा रस्ता आहे? लय बेकार. असाच रस्ता. पेट्रोल पंपाच्या इथला हा तिथे फार मोठा एवढा खड्डा आहे, बघून आलो आम्ही. बरोबर आहे. दरवर्षी असाच असतो. दरवर्षी असं असतं का? ओके धन्यवाद.
बाळा काय नाव तुझं? ओम ओम. पूर्ण नाव? ओम रोहित दलवी. कुठं राहतो तू? आमनेतच राहतो. बरं काय रस्त्याची अवस्था आहे? रस्त्याची अवस्था आता रद्द करतात ते, हा. नंतर वापस सारखंच होतो. असं आहे का? मग गेल्या याच्यात 2-3 वर्षात लाखो रुपये खर्च झालेत. काही नाही पाहिजे आता. नाही ना? ते पावसाला आला का सेम तसंच आहे ते. तसंच राहतो. ओके धन्यवाद. भाई ये रास्ता कैसा है? अरे बहुत खड्डा है, गाड़ी कल पलट गया था। इधर वो थोड़ा आगे जो एक्सप्रेस है ना, उसके हाँ। आगे गाड़ी एक टम्पू पलट गया था। उधर पलट गया था. हाँ, तब अरे। इतना खड्डा है कि चलने में नहीं हो रहा है। अरे बाप रे. चलो अच्छा. स्थानिक लोकप्रतिनिधी जे लक्ष देत नाही ते पूर्णपणे आपापल्या खिसे भरायचं काम करतात आणि सहसा निघून जातात. याबाबत अधिकारी- आम्ही अधिकारी- नागरिकांशी चर्चा केली असता नागरिकांच्या मनामध्ये अत्यंत संताप आहे. नागरिकांना ही परिस्थिती नको आहे. शासनाने गेल्या 3 वर्षामध्ये लाखो रुपये खर्च केले, उधळपट्टी केली, पण प्रत्यक्षात काम झालं तर इथे काही दिसत नाही. म्हणून आमची मागणी आहे सरकारकडे. इथे फक्त ठेकेदार खोटी बिलं काढतात, कामं करतात, पैसे काढून घेतात, काम प्रत्यक्षात दिसत नाही. अशी दयनीय अवस्था आहे. या व्यवस्थेकडे सरकारनं आणि इथल्या BWDच्या वरिष्ठ अधिकारी लक्ष देऊन या संबंधात कठोर कारवाई करावी अशी भारतीय कमी पक्ष आम्ही आपल्याकडे मागणी करतो.